नमस्कार, आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज। नांदेड जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर सुशिक्षित बेरोजगार युवकांना एलपीजी गॅस एजन्सी देण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जनता पॅंथर संघटनेने सरकारकडे निवेदन सादर केले आहे। नांदेड जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून सर्वसामान्य नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर जनता पॅंथर संघटनेचे प्रमुख आकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष वेधण्यात आले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि गॅसची वाढती मागणी लक्षात घेता नवीन एलपीजी गॅस एजन्सी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी। तसेच या एजन्सीचे वाटप करताना सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय प्रत्येक भागात स्थानिक पातळीवर गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। तसेच युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता किमान 1 ते 2 महिन्यांचा गॅस साठा उपलब्ध ठेवण्याचीही सूचना करण्यात आली आहे। सरकारने विद्यमान नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून त्वरित अंमलबजावणी करावी, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जय भीम। मी आकाश चव्हाण, जनता पॅंथर अध्यक्ष व माझे मित्र, आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेबांमार्फत केंद्रीय मंत्री पेट्रोलियम मंत्री हरविंदर सिंग पुरी यांच्या नावाने व महाराष्ट्राचे पुरवठा विभाग मंत्री छगन भुजबळ साहेब, माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या नावाने कलेक्टर साहेबांमार्फत निवेदन दिलेलं आहे की जे काही नवबौद्ध युवक आहेत सुशिक्षित त्यांच्यासाठी गॅस एजन्सी देण्यात याव्या। जे काही देशावर आता संकट आलेलं आहे की गॅसचा तुटवडा होत आहे आणि जास्तीत जास्त एजन्स्या दिल्या तर हे जे तुटवडा आहे हे होणार नाही, कारण प्रत्येक जणाकडे गॅस एजन्सी असेल तर आपल्याला महिना ते 2 महिन्याचा साठा हा करून ठेवता येईल आणि जास्तीत जास्त नवयुवक बौद्ध तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना जास्तीत जास्त एजन्स्या वाटप कराव्या असे आम्ही निवेदनात म्हणले आहे। आमची दुसरी मागणी अशी आहे की जिल्ह्यातील वाढलेली लोकसंख्या व गॅसचा तुटवडा पाहता एलपीजी गॅस सुरू करण्यात यावे, परवाने देण्यात यावे, त्यानंतर नवीन एजन्सी वाटप करण्यात याव्या, त्यानंतर प्रत्येक भागामध्ये स्वतंत्र एजन्सी उपलब्ध करून देण्यात यावी, स्थानिक पातळीवर गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जबाबदार संबंधित डिलिव्हरी निश्चित करण्यात यावी। म्हणजे जिथे जिथे स्थानिक जसे की प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये एक डिलिव्हरीचे बॉय देऊन, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एजन्सी स्थापन करून प्रत्येक प्रभागामध्ये डिलिव्हरी बॉय देऊन ताबडतोब घरपोच सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसं की युद्धाचा असेल, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती असतील, या काही जे काही होत असतात तर हे नवीन जेव्हा आपण एजन्सी देऊ त्यांना 1 महिना ते 2 महिना साठा ठेवता यावा, अशा वरून गॅस पुरवठा करण्यात यावा अशी देखील आम्ही मागणी केली आहे। या संदर्भामध्ये शासनाने विद्यमान कायदे व नियमामध्ये काही तरतुदी करून काळाबाजारी होऊ नये यासाठी लक्ष देऊन नवीन एजन्सी देऊन प्रत्येक नवबौद्ध युवकांना सुशिक्षित यांना रोजगार करून द्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे। जय भीम, जय शिवराय। आज संपूर्ण महाराष्ट्रभर गॅस आणि पेट्रोलच्या होत असलेल्या तुटवड्यामुळे आम्ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ, नांदेडचे जिल्हाधिकारी यांना आम्ही आज होत असलेल्या या गॅसच्या टंचाईबद्दल आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। वास्तविक पाहता हे कोलेकुई करणारे सरकार विकासाच्या संदर्भाने सपशेल या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। या ठिकाणी नागरिकांच्या गॅस आणि पेट्रोल साठी रांगा लागत आहेत।
या ठिकाणचा जो सत्ताधारी कोला आहे तो म्हणतो आहे की मुबलक प्रमाणामध्ये गॅसचा साठा उपलब्ध आहे. मग गॅसचा साठा जर उपलब्ध असेल तर सामान्य जनता यासाठी परेशान का होत आहे? गॅस सिलेंडर साठी रांगा का लागत आहेत? आणि गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील एक ना अनेक असे लोक परेशान होऊन त्या ठिकाणी उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये तळून त्या नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू सुद्धा होत आहे. याला जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्र राज्याचं सरकार आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाचा आमच्या या जनता प्रांत संघटनेच्या वतीने जाहीररित्या निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महाराष्ट्र शासनाने एजन्स्या, गॅस एजन्सी असेल, केरोसिन एजन्सी असेल तर ह्या एजन्सीचे परवाने तात्काळ पात्रतेच्या आधारावर सर्वांना या ठिकाणी देण्यात यावे एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो आहे आणि महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी जाहीररित्या निषेध करतो. जय भीम.